आज आहे वर्षाअखेरीचा शेवटचा दिवस। वर्षाचा शेवटचा दिवस आहे, परंतु अत्यंत हृदयद्रावक अशी घटना गुजरातच्या वडोदरा इथं घडलेली आहे। या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे। आता या मुलाला खेळण्याची खूप प्रचंड आवड होती। नेहमीप्रमाणे तो खेळत असे, उड्या मारत असे, परंतु याच्यासोबत काय घडलेलं आहे पहा। त्यामुळे पालकांनी काळजीही घेतली पाहिजे। पोलिसांनी सांगितले की 10 वर्षीय मुलगा घरात झोपाळ्यावर नेहमीप्रमाणे खेळत होता। त्यावेळी त्याच्या गळ्यात असलेला टॉय झोपाळ्याच्या दोऱ्यांमध्ये अडकला, त्यामुळे त्याला गळफास लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। ही घटना वडोदऱ्यातील नवापुरा भागात घडलेली आहे। रचित पटेल असं मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। रचित घरात झोपाळ्यात खेळत होता। त्यावेळी त्याची आई शेजारी एका कार्यक्रमासाठी गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत होते। रचितने गळ्यात टाय घातला होता आणि तो झोपाळ्याच्या दोऱ्यांमध्ये अडकल्याने तो लटकला। रचित नेहमी झोपाळ्यावर खेळायचा। यावेळी तो झोपाळ्यावर उलट सुलट उड्या मारायचा, तर झोपाळा गोल गोल फिरवत राहायचा। दुर्घटना घडली तेव्हा तो झोपाळ्यावर खेळत होता आणि गळ्यातला टाय अडकून लटकला। वडिलांना तो बेशुद्ध अवस्थेत झोपाळ्यात दिसला। त्याला लगेच खाली उतरून रुग्णालयात नेलं, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता। झोपाळ्यात गळ्याला टाय अडकला आणि 10 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला। वर्षाच्या शेवटच्या दिवशी अशी मन हेलावून टाकणारी घटना घडल्यामुळे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे।